विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 2 जून रोजी सचिन भाया रोचकरी हे 2 आणि 3 जून रोजी आपल्या तुळजापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राणादादांना घेऊन मंत्रालयात गेले, अव्वल सचिवाकडे गेले आणि त्या ठिकाणी या रस्त्यासंदर्भात अंतिम मंजुरीचा आदेश व नकाशावरची सही हे सर्व अंतिम मंजुरी घेऊन या ठिकाणी बाय हँड मंजुरी घेऊन या ठिकाणी तुळजापुरात आले। परंतु त्यांची घरामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे ते स्वतः प्रेसला समोर जाऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रेस घेत आहोत आणि ह्यानंतरची प्रक्रिया आता यानंतर आम्ही नगर रचनाकार आपलं धाराशिव या ठिकाणी हे जे मंजुरी मिळवून आलेले आहे बाय हँड ते आम्ही त्या ठिकाणी देणार व तिथून पोच घेणार। त्यानंतरची प्रक्रिया नगर रचनाकार ह्यांच्या मार्फत जी प्रक्रिया होणार आहे संभाजीनगरला, त्यानंतर ही जी प्रोसेस व्हायला आता नोटीस निघणार ह्या सर्व गोष्टी व्हायला किमान 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे, हे लक्षात घ्यावं की परंतु नाहीतर विरोधक अजून पुन्हा रान उठवतील किंवा मंजुरी आणली अजून काम कसं सुरू झालं नाही। कारण की त्यांना काय त्या गोष्टीची काय मागमूसला त्यांना काय पत्ता नाही। कारण की त्या आपलं हे जे अवकाळी पावसात उगवलेल्या छत्र्या आहेत, ही सीझनच्या पावसामध्ये सुद्धा उगवलेल्या छत्र्या नाहीत। कारण की त्यांनी कुठल्याही कार्यालयाला पाठपुरावठा न करता ते फक्त त्यांचं तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा। सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी 2013 पासून आतापर्यंत ह्या रोडसाठी किती आंदोलन केले, ह्या रोडसाठी त्यांनी किती कार्यालयाला भेटी दिल्या ते त्यांनी सर्व जनतेसमोर त्यांनी दाखवावं। या गेल्या 6 महिन्यापासून ह्या रोडसाठी त्यांचा आटापिटा चालू आहे। कशासाठी? हा फक्त पुढच्या नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्याच्या पलीकडे त्यांना का जनतेशी काही घेणं देणं नाही। त्यांना फक्त नगर परिषद कसंही करता येईल यासाठी जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचं काम हे विरोधक करत आहेत, हे जनतेने लक्षात घ्यायचंय। आणि ह्या अवकाळी पावसात उगवलेल्या छत्र्यांना ह्या तुम्ही जनतेने चांगला धडा शिकवायचा हेच या माध्यमातून तुम्हाला जनतेला सांगू इच्छितो। नमस्कार। आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आमचे सहकारी शांताराम नाना पेंदे असतील, अमरदाजी, नरेश काका, इंदर भाऊ, लखनभाई पेंदे, रत्नदीपभाई भोसले। आजची पत्रकार परिषद ही तुळजापूर शहरातील अतिशय महत्त्वाचा विषय म्हणून जी आतापर्यंत सर्वांच्या चर्चेतला विषय होता तो भवानी रोड ते आरे चौक ते पुढे किसान चौकी या रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय जो आजवर अनेक टप्प्यामधून या विषयाला पुढे नेत असताना हे जे टप्पे आहेत हे टप्पे कशा पद्धतीने आमच्या सर्व सहकारी आमच्या सर्व नेत्यांनी माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील, आमचे नेते विनोद पिटूभाई गंगणे असतील आणि सर्व नगरसेवक तसेच माजी नगराध्यक्ष सचिन भाया रोचकरी असतील यांच्या माध्यमातून या रस्ता रुंदीकरणाच्या विषयाचे जे टप्पे आहेत हे टप्पे सर्व त्या ठिकाणी जे नागरिक आहेत या रस्त्यावरती जे नागरिक असणार आहेत, या रस्त्यावर ज्यांच्या जागा त्या ठिकाणी रुंदीकरणामध्ये जाणार आहेत त्या विषयाच्या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे। या विषयामध्ये अनेक टप्पे आहेत। त्यातला पहिला टप्पा असा होता की रुंदीकरण हे एका बाजूने होणार होतं, एकाच बाजूचं त्या ठिकाणी भूसंपादन होणार होतं। परंतु नागरिकांच्या आणि संबंधित तिथल्या नेत्यांच्या त्या ठिकाणी मागणीनुसार हे रुंदीकरण किंवा हे भूसंपादन हे दोन्ही बाजूनं व्हावं या विषयासाठी पाठपुरावा त्या ठिकाणी करण्यात आला। त्याच्यानंतर याच्या नावामध्ये तफावत होती। हे नाव आरे चौक ते त्या ठिकाणी माफ करा भवानी रोड ते आरे चौक असा अगोदर टप्पा होता, परत आरे चौक ते त्या ठिकाणी पावणारा गणपती असा होता। या नावातल्या तफावतामध्ये बदल करण्यासाठी काही वेळ गेला। त्याच्यानंतर 19च्या नंतर 22 पर्यंत कोविड आला, कोविडमध्ये काही वेळ त्या ठिकाणी गेला। अशा अनेक विषय होते। परत भूसंपादन करत असताना लोकवाटा म्हणून एक 5% त्या ठिकाणी लोकवाटा देण्याचा विषय होता।
त्याच्या संदर्भात आमची सर्व नेते मंडळी आपल्याला सविस्तर त्या ठिकाणी माहिती देणार आहेत. परंतु गेल्या 3 तारखेला माजी नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी यांनी मुंबई येथे जाऊन संबंधित अधिकारी, मग ते मुंबईतील संचालक असतील, मुंबईतील नगर विकासचे संचालक असतील, यांच्याकडून या बाबतीमध्ये जो याच्या संदर्भात आपल्या भूसंबंधांसंदर्भात जो अध्यादेश आणि शेवटची जो त्या ठिकाणी मंजुरी होती, ही नकाशानुसार त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी सचिन भैयांनी घेऊन आली. खरं तर सचिन भैया सुद्धा त्या ठिकाणी आता परवाच त्यांच्या आईसाहेब त्या ठिकाणी दुःखद निधन त्या ठिकाणी झालं. परंतु त्यांच्या आईसाहेब त्या ठिकाणी आजारी असताना सुद्धा त्यांनी हा मुद्दा, शहरातील अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, हा विषय लक्षात घेऊन ते त्या ठिकाणी मुंबईला गेले आणि दुर्दैवाने ते इथं नसताना त्यांच्या आईसाहेब त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेल्या हे सर्वांना माहिती आहे. परंतु हा मुद्दा तसं तर आज सांगण्याचा नाही, परंतु काम करत असताना आमची मंडळी कुठल्या त्या ठिकाणी तळमळीने काम करतात हे मला या माध्यमातून थोडंसं सांगायचं होतं. तर मी ह्या सर्व मुद्द्यावरती बोलण्यासाठी मी यानंतर मी आपले इंद्रजित भाऊ साळुंके यांना विनंती करतो की आपण आपला मुद्दा त्या ठिकाणी पुढे घ्यावा. नमस्कार. तुळजापूर शहरातील अत्यंत गरजेचा असणारा हा भवानी रोड, आर्य चौक ते किसान चौकी हा रस्ता गेले 2011 पासून ते 2025 पर्यंत का आणि कशामुळे थांबला. 2019ला माननीय राणादादा हे तुळजापूरचे आमदार म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर दादाच्या पाठपुराव्याने हा रोड कसा मंजूर करण्यात आला हे मी आपल्याला सांगतो. 2019 नंतर 2 वर्ष कोरोना काळामध्ये गेले. त्याच्यानंतर जे विलंब सातत्याने विरोधक म्हणते की कशामुळे झाला, दादानी काय केले, 2011 पासून तुम्ही 19 पर्यंत काय केले आणि दादाने निवडून आल्यापासून दादानी काय केलं. जर हा रोड प्रथम एका बाजूनं भूसंपादन करण्याचं ठराव होता. त्याच्यानंतर हा रोड 6 फूट इकडे 6 फूट इकडे सेंटर पासून 6 मीटर घेण्याचं ठरलं. त्याच्यानंतर नावामध्ये खूप बदल होता. ज्या नगरपालिकेने जे ठराव घेतलेले होते त्याच्यामध्ये प्रथम भवानी रोड, आर्य चौक ते पावणारा गणपती आणि ठरावामध्ये त्याच्या आधीच्या प्रस्तावामध्ये असं नाव होतं भवानी रोड, आर्य चौक ते किसान चौकी. याच्यामुळे विलंब झाला. त्याच्यानंतर त्याची दुरुस्ती करून दुसऱ्यांदा आम्ही पुन्हा पाठपुरावा केला. त्याच्यामध्ये मंजुरी आणली. बऱ्याच दिवसानंतर मंजुरी आली. मंजुरी आल्यानंतर काही अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे त्याच्यात 0.5% ही जागाधारकांनी पैसे भरण्यात यावे म्हणून अध्यादेश काढण्यात आला. त्याच्यानंतर तो आमदार राणा जगजितसिंह पाटील, विनोद पिठूभैया गंगणे आणि माजी नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी यांच्या प्रयत्नातून पुन्हा आम्ही त्या मूळ जागाधारकाचा निवेदन तयार केले आणि ते सीओला दिले. सीओ मार्फत कलेक्टरला दिले. राणादादांनी कलेक्टरशी बैठक घेतली की बाबा ती आपल्याला जे 0.5% जे शासनाला भरायचे ते अट कशी रद्द करण्यात येईल. त्याच्यामुळं पुन्हा नंतर दादानं त्याच्यात मार्ग काढून पुन्हा नव्यानं प्रस्ताव नगर विभागाला पाठवण्यात आला. पुण्यातून मुंबईला गेला. मुंबईतून पुन्हा पुण्यात आला आणि पुन्हा मुख्य सचिवाकडे ते प्रस्ताव ते अट रद्द करण्यासाठी गेला. राणादादांनी आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊन तो रस्ता तात्काळ मंजूर करण्यात आला. विरोधक फक्त कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता प्रसिद्धीच्या जोता देण्यासाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी आंदोलन करणे किंवा निवेदन देणे याच्या पलीकडे स्थानिकला सोडून विरोधक कुठल्याही गोष्टीच्या पाठपुराव्याला गेले नाहीत. ना त्यांनी मुंबईला कधी पाठपुरावा केला, ना कधी त्यांनी पुण्याच्या नगरविकास ऑफिसला कधी कार्यालयाला त्यांनी पाठपुरावा केला. आमचे नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी यांनी स्वतः मुंबईमध्ये जाऊन या गोष्टीचा पाठपुरावा करून दादा सोबत मंत्रालयामध्ये जाऊन याचा परवानगी आणला. परंतु मी मीडियाच्या द्वारे आपण बघितलं एक शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी खोटी पोस्ट टाकली की आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुळजापूरच्या जो प्रलंबित रस्ता आहे त्याची
निवेदन दिलं, पण त्यांना माहिती नाही की सचिन भैया रोचकरी यांनी 3 तारखेलाच राणादादाला समक्ष सोबत घेऊन ही मंजुरी घेऊन आलेली आहेत. त्यांच्या घरी दुःखद घटना झाली असल्या कारणामुळे आम्ही ती तुमच्या समोर देऊ शकलो नाही. बाकी केवळ काही सुद्धा नाही. दादा 2019ला आमदार झाल्यापासून ते दादानं काय काय केलं आणि कशा पद्धतीत केलं हे आम्ही तुमच्या समोर मांडलंय. आणि विरोधकाला माझा एक सवाल आहे की तुम्ही 2011 पासून 2019 पर्यंत काय केलं हे तुम्ही सांगावं जनतेला. आणि तुळजापूरची जनता सुज्ञ आहे. कर्तव्यदक्ष आमदार पिटू भैया गंगणे आणि सचिन भैया रोचकरी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते काम करत आहे. एवढे बोलून मी थांबतो. जय जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.